यानंतर एक महत्त्वाची अपडेट आहे। राधाकृष्ण विखे पाटील हे आज मुंबईत येण्याची शक्यता आहे। विखे हे मराठा मंत्री उपसमिती अध्यक्ष आहेत। आज आणि उद्या विखे मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करतील। त्याचबरोबर वरिष्ठ विधी न्याय सामाजिक न्याय विभाग अधिकारी यांच्यासोबत ते बैठक घेतील। जरांगे प्रकरणात कायदेशीर चर्चा हे विखे करणार आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। राधाकृष्ण विखे पाटील हे आज मुंबईत येण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, काय अधिक माहिती आहे? मराठा मंत्री उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आहेत। आज कदाचित या संदर्भामध्ये महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। एकतर विधी व न्याय विभाग तसंच सामाजिक न्याय विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा विखेंच्या बैठका आज आणि उद्या होतील असं सांगण्यात येते। कालच मराठा मंत्री उपसमितीची बैठक झाली। या बैठकीमध्ये त्यांनी जे जरांगेंच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात चर्चा केलेली आहे। मुळात प्रश्न उपस्थित राहतोय तो म्हणजे सरसकट सगळ्यांना देण्याचा मुद्दा जो आहे प्रमाणपत्र त्या संदर्भातला आहे। कारण की अशा स्वरूपाचा निर्णय जर घेतला तर तो कायदेशीर चौकटीमध्ये किती टिकेल याविषयी शंका आहे। आणि मुळात मग आत्ता जर दिलं तर ते पुढे ते टिकलं नाही तर त्यावरनं परत राजकारण होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अशा परिस्थितीमध्ये तोडगा कशा स्वरूपामध्ये काढता येईल या संदर्भात या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विखे पाटील हे चर्चा करतील असं सांगितलं जातं। तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर काही मंत्र्यांची सुद्धा गाठीभेटी विखे पाटील घेतील अशी माहिती एनडीटीव्हीला मिळालेली आहे। नक्कीच सागर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।